न्यूजच्या आपल्या नाशिकमध्ये तुमचं स्वागत। आयुर्वेदावर बोलू काही हा स्पेशल शो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। आयुर्वेद म्हणजे प्राचीन आपल्या भारतीय संस्कृतीची एक अनमोल देणगी आहे। निसर्गाच्या जवळ जाणारा, शरीराला आणि मनाला जपणारा आयुर्वेद म्हणजे ही एक उपचार पद्धती नाहीये, तर निरोगी जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत आहे। आणि या सुंदर प्रवासामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नाशिक मधले सुप्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव सर। नमस्कार सर। नमस्कार. काय म्हणताय, कसे आहात? एकदम मस्त. क्या बात आहे। पहिल्याचे आपले 3 एपिसोड एकदम झक्कास झाले आणि त्यामुळे ना आयुर्वेदाविषयीची भूक आमची अजून वाढली आहे। बऱ्याच गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। आणि जसं लास्ट टाइम आपण बोललो होतो की आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे। पावसाळा म्हटलं की जसं छान छान सगळीकडे हिरवं हिरवं दिसायला लागतं, त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये व्याधी पण खूप वाढायला सुरुवात होते। म्हणजे पाण्यामुळे पण रोग होतात, डासांची उत्पत्ती होते, गढूळ पाणी पिल्यामुळे अनेक आजार होतात। सो मला सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा की पावसाळा एवढं छान वाटतं खरं, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आजार का होतात? मुळात म्हणजे आपण जर पाऊस म्हटला ना तर वर्षा ऋतू म्हणजे ग्रीष्म ऋतूनंतर येणारा वर्षा, त्या ग्रीष्मामध्ये पृथ्वी सगळी वृक्ष करून टाकलेली असते। सगळ्यात मोठं म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये खाणारे पदार्थ जे असतात ते खूप गोड, म्हणजे आंबा खूप मस्त खातो आपण सगळे, आणि खूप चांगले चांगले पदार्थ त्या पिरियडमध्ये खातात। पॉट आईस्क्रीम सगळ्यात जास्त ग्रीष्मातच चालतं। मग त्यावेळेला थंड खाणं, गोड खाणं, या सगळ्यांमुळे आपल्यामध्ये कफाचा संचय होतो। आणि हा कफाचा संचय झाल्यानंतर ज्या वेळेला पाऊस लागतो त्यावेळेला वर्षा ऋतू आणि वर्षामध्ये नेहमी वाताचा प्रकोप होतो। त्याच्यामुळे कफाचा संचय झालेला असताना ज्यावेळेला वाताचा प्रकोप होतो त्यावेळेला या दोन्हींशी संबंधित पहिले आजार आपल्याला दिसतात ते म्हणजे घसा बसणं, सर्दी होणं, ताप येणं, हे बसतं। आता नाशिक आणि बऱ्याचशा ठिकाणी किंवा आज बऱ्याचशा ठिकाणी शहरांमध्ये सुद्धा जिथे पाऊस पडतो, म्हणजे मुंबई घेतलं, मद्रास घेतलं, चेन्नई घेतलं, या सगळ्या ठिकाणी, बँगलोर, या सगळ्या ठिकाणी पाऊस पडताना गरम जास्त व्हायला लागतं। म्हणून जिथे पावसामध्ये नाशिक थंड होतं, पण बाकीची अशी मोठी शहरं अशी आहेत की ज्यामध्ये पाऊस पडताना आतमध्ये उन्हाळा वाढतो, कारण सगळं बंद असतं। म्हणजे मुंबई घ्या, बँगलोर घ्या, चेन्नई घ्या, या सगळ्या ठिकाणी जिथे ऑफिसेस आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये सगळ्या लोकांना एक्सपोजर ज्याला आपण जातं ते म्हणजे फॅनचं किंवा एसीचं, आणि अगोदरच्या महिन्यात येणारा वाढणारा कफ आणि ह्या महिन्यामध्ये वाढणारा वात, या सगळ्यांमुळे पहिलं लक्षण जे तयार होतं ते म्हणजे सर्दी खोकला, आणि त्याच्यातून निर्माण होतं तो ताप, आणि त्याच्याशी निश्चितपणे पावसाळ्यातले विकार, म्हणजे एक वेगळं ते सेक्शन आहे। पावसाने आपल्यासाठी एक विकारांचं सेक्शन घेतलेलं आहे आणि त्याला पावसाळ्यातले विकार म्हणू शकतो। मग त्याच्यामध्ये असंख्य विकार आहेत। तर त्यामुळे पण आणि परंतु हाच पावसाळा कशा पद्धतीने आपल्याला आल्हाददायी जाऊ शकतो याची सुद्धा जाणीव शास्त्रकारांना आहे आणि त्यांनी दिलेली आहे। फक्त आपल्याला त्या अवगत करायची आहे। त्यांनी सगळे मांडणी करून ठेवलेली आहे की पावसाच्या पहिल्या याच्यामध्ये काय घ्यायचं, काय न्यायचं, आहारातला बदल, जो तुमचा उन्हाळ्यातला आहार आहे तो टप्प्याटप्प्याने तुम्हाला पावसाळ्यातल्या आहारावरती आणायचं आहे। म्हणजे उन्हाळ्यात थंड पाणी पिणं, फ्रीजचं पाणी पिणं किंवा थंड पॉट आईस्क्रीम खाणं, आणि नंतर पावसाळ्याच्या उन्हामध्ये, पावसाळ्याच्या उष्णतेमध्ये पॉट आईस्क्रीम खाणं, याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे। आणि तिथे तुम्हाला त्रास नाही होणार आहे, इथे त्रास होणार आहे। आणि इकडच्या बाजूच्या वातावरणामध्ये लक्षात घ्या, पाऊस म्हटल्यावर दलदल आली, आणि हीच दलदल असं समजा की तुमच्या शरीरात आहे। हां, कारण तेवढं पाणी वाढलेलं आहे तुमचं, बरोबर आहे। उष्णतेमध्ये पाणी कमी झालंय, तुम्ही शोष लागतो उष्णतेमध्ये, पावसाळ्यामध्ये शोष नाही लागत, आणि हाच तुमचा अग्नी कमी करतो। मग अग्नी कमी झाला म्हणजे तो जाठराग्नी पण कमी झाला, म्हणजे ज्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टम्स म्हणतो ते कमी झालं। दुसरा अग्नी कमी करतो तो पचनाचा अग्नी कमी करतो। तिसरा धात्वा अग्नी कमी करतो, जे धातू निर्माण होतात। तर त्याच्यामुळे तुम्ही बघा पावसाळ्यामध्ये साधं सौंदर्यसुद्धा पावसाळ्यामध्ये बदलतं। म्हणजे पावसाळ्यामध्ये धड मेकअप पण नाही लागत, आणि धड ह्या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा पाहिजे। पण या गोष्टीचा विचार जवळजवळ शास्त्रकारांनी करून ठेवलाय, तो फक्त अवलंबायचा आहे आपला। म्हणून आपण कमी पडतो। हा, इथे कमी पडतो म्हणजे आपण जे चालू आहे त्या ऋतूप्रमाणे जो निसर्ग तो कसा मागच्या महिन्यात वागलाय, आता वेगळा वागलाय, तर त्या निसर्गाशी तुम्ही समरस व्हायला पाहिजे, आणि त्या समरसतेने तुमचा आहार आणि विहार बदलला पाहिजे। आणि तरच हे आयुर्वेदाने सांगितले अर्थात। म्हणजे आयुर्वेदाने प्रत्येक ऋतूनुसार ऋतुचर्या दिलेली आहे, ती त्याच्यावरनं दिलेली आहे। ऋतुचर्या ही केवळ वागण्याची नाही आहे, ऋतुचर्या आहाराची पण आहे।
आणि हे निसर्ग पण देतो. कारण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मिळणाऱ्या भाज्या, तुम्हाला येणाऱ्या वनस्पत्या आणि पावसाळ्यातल्या याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि आत्ताच बघा ना, आपल्याकडे पावसाळ्यामध्ये आता रानभाज्यांचं खूप वाढायला लागलं आणि पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं ही निषिद्ध आहे. पण रानभाज्या या खायला पाहिजे आरोग्यासाठी. पण रानभाज्यांचा आता आपल्याकडे उपलब्धता जशी होईल आणि त्याच्याबरोबर त्याचं करायचं कसं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि हे आपण निश्चितपणे बघू, कारण ही काळाची गरज आहे आपल्या. कारण आपल्या अवतीभोवती ज्या वनस्पत्या येणार आहेत त्याच्यावरतीच आपण राहणार आहे. त्यामुळे पावसाळा हा जसा आल्हाददायी आहे, म्हणजे आषाढातला जगा प्रथम दिवस जसं कालिदासाने सांगितलंय, मेघदूताचं वर्णन केलंय, त्याचप्रमाणे आपल्याकडे सुद्धा चरकाने आरोग्याचं वर्णन करून ठेवलंय. आणि त्या आरोग्याच्या ढगांवरती आपल्याला चांगलं आरोग्य राहू शकतं असं मला वाटतं. फक्त ते आपल्याला अवलंब करायचं. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. बघत रहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. दोन गोष्टी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या आहे. एक म्हणजे पावसाळा म्हटलं की विकार होतात आणि पावसाळा म्हटलं ना की पाणी खूप कमी पिलं जातं, कारण की मग आपल्याला बाथरूमला जास्त वेळ जायचं असतं, त्यामुळे आपण टाळतो सुद्धा. तर याच्यावर मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की घरामध्ये एकतर एखादी मोठी व्यक्ती असेल जी ऑफिसमध्ये वगैरे जाते, ती एखादा आजार घरी घेऊन येते आणि संसर्गजन्य असतं, किंवा लहान मुलं आजकाल शाळेत जातात, एखाद्याला शिंकला की ते सगळीकडे पसरतं, किंवा तो मुलगा घरी आजार घेऊन येतो. पण मग आता ऑफिसेसमधली संख्या खूप असते, एसी सगळीकडे चालू असतात, कोंदट वातावरण असतं. मग असं काही आहे का की जेणेकरून ना हे आजार असे पटकन पसरणार नाही, किंवा आपल्याकडे त्याची एक ढाल तयार असेल? मुळाचं ढाल सांगितलेलं आहे. कारण पावसाळ्यामध्ये सगळ्यात पहिला भाजलेला आहार. अच्छा. भाजलेला तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं मक्याची कणसं, भुट्टा हा भाजलेला खाणं आणि मक्याची कणसं उकडून खाणं याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि पावसाळ्यामध्ये मक्याची कणसं भाजलेली खाणं म्हणजे मुंबईकरांसाठी किंवा नाशिककरांसाठी गंगा किनारी किंवा समुद्राच्या ठिकाणी आपल्या आपल्या मित्र किंवा मैत्रिणीबरोबर किंवा आपल्या आईवडिलांबरोबर भाजलेली कणसं मस्त लिंबू लावून त्याच्यावरती आणि ती चावणं, म्हणजे हा संकेत दिला की तुम्ही भाजलेला आहार खायचा. भाजलेला का खायचा? सिंपल आहे की शरीरामध्ये आणि आजूबाजूला सगळीकडे दलदल आहे, पाणी आहे. त्यामुळे स्निग्ध आहार करण्यापेक्षा भाजलेला आहार जर तुम्ही घेतला तर तुम्हाला चांगलं होईल. त्यामुळे रोस्टेड जेवढं आहे तेवढं सगळं या पावसाळ्यामध्ये सुरुवात करायला पाहिजे, रोस्टेड. म्हणून मग भाकऱ्यासुद्धा या पावसाळ्यामध्ये जास्त खायचे. खाकरे खूप चांगला पदार्थ आहे खाकरा. नाही, खाकऱ्यावरती तूप बीप लावतात, लोणी टाकतात, पण त्याच्याऐवजी तुम्हाला तो पटकन पचणारा आणि चांगला पदार्थ आहे. पण त्यावेळेला सुद्धा भाताचं प्रमाण आणखी पाणी कमी करून भात त्यावेळेला चांगला होतो. हा एकमेव ऋतू आहे तो म्हणजे पावसाळा. आणि हा फक्त भारतीयांना माहिती आहे की त्यावेळेला भातामध्ये पाणी कमी टाकून भात चांगला मऊ आणि चांगला मोकळा होतो. हे गुपित फक्त आपल्यालाच माहिती आहे आणि हे गुपित आपल्याकडेच आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे अशा पद्धतीने भाज्यांमधला बदलसुद्धा, भाज्यांमध्ये मसाल्यांमधला बदलसुद्धा आपल्याला लक्षात येईल. आता काही भाज्या या पावसाळ्याच्या पिकिलियर आहेत, ते म्हणजे कडू पडवळ आणि वालाची भाजी अप्रतिम, म्हणजे या दिवसातली ती अप्रतिम भाजी आहे. म्हणजे आता बघा, उन्हाळ्यामधल्या भाज्या आणि याच्यामध्ये खूप तफावत आहे, तुम्हाला लक्षात आले तर. म्हणजे पावसाळ्यामध्ये इव्हन मिरची जी आहे, म्हणजे सांडगी मिरची म्हणतात त्याला, किंवा ताकातली मिरची, तर ताकातली मिरची ही पावसाळ्यामधली अप्रतिम, कारण ती अग्नी पण वाढवते, पचनशक्ती पण वाढवते आणि तुम्हाला चांगलं पण करते. त्यामुळे तुम्हाला आहाराचा मुख्य भाग याच्यामध्ये येतो, जो तुम्हाला उन्हाळ्यात नाही घ्यायचा आहे, उन्हाळ्यात घ्यायचा आहे तो पावसाळ्यात घ्यायचा नाही. हे सिंपल लॉजिक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा अग्नी वाढवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाणी, हा विषय महत्त्वाचा आहे. पाणी म्हणजे आपण म्हणतो ना की आता मगाशीच म्हटले की पाण्यातले विकार, आता का लोक म्हणतात वॉटर बॉर्न डिसीजेस किंवा हाय. आता वॉटर बॉर्न डिसीज, पाणी हे आपला अविभाज्य घटक झालेलं आहे. पाणी आपण घोटघोटभर पाणी पितच राहतो, किंवा आपल्यावरती कोणीतरी लादलेलं आहे की अमुक पाणी प्या. तर पाणी हे कसं प्यायचं हे म्हटलं आयुर्वेदाने पावसाळ्यासाठी खास सांगितलेलं आहे. पण मग सर, पाण्यामध्ये असं काही आहे का की ते पाणी पिऊनच आमची प्रतिकारशक्ती वाढेल, असं काही आपल्याला करता येईल का? खरंच आहे. आयुर्वेदिक टॉनिक वॉटर जर आपण एका दुसऱ्या राज्याकडे जातो की ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त आयुर्वेद वापरला जातो, ते राज्य आहे केरळचं राज्य. आज आपण पावसाळ्यातल्या पाण्याबद्दल बोलतोय, पण पावसाळ्यातलं पाणी एकदम योग्य प्रश्न आहे हा. कारण पाणी हे सगळ्यात जास्त आपण सेवन करतो आणि पाणी सगळ्यात जास्त सेवन केल्यानंतर त्या पाण्यातूनच, कारण पाण्याच्या प्रत्येक थेंबातून तुमचं आरोग्याचं गुपित दडलेलं आहे.
मग ते त्या पाण्याला संस्कारित करणं, दॅट इज फॉर्टिफाईड वॉटर. आज आपल्याकडे खूप काही काही प्रकारचे पाणी आहेत, पण त्याच्याऐवजी औषधीयुक्त जर पाणी आपण तयार केलं तर ते खूप चांगलं. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना सांगतो, एक पाण्याबद्दलचा गैरसमज, गरम पाण्याने अशक्तपणा येतो असं नाही. पावसाळ्यामध्ये गरम पाणी प्यायचं आहे. पावसाळ्यामध्ये जेवणानंतर गरम पाणी प्यायचं साहजिक आहे. ते गरम पाणी तुमचा वात कमी करतं आणि तुम्हाला चांगलं करतं, म्हणजे चांगलं भूक वाढवून देतं. आणि लक्षात घ्या, पाणी स्पर्शाने गरम आहे, त्यामुळे गुणधर्म बदलणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुठचाही चहा स्पर्शाने गरम आहे, गुणधर्म बदलत नाही. थंड चहा आवडत नाही हा भाग वेगळा आहे, पण गुणधर्म बदलत नाही, त्यामुळे पाण्याचा गुणधर्म त्याच्यातून बदलणार नाही. आता पावसाळ्यामध्ये कुठलं पाणी प्यायचं? आता खूप लोक उन्हाळ्यामध्ये धनेजिऱ्याचं पाणी पितात ना, काही त्यांना कोणी शिकवायला नाही, कुठून तरी आलं आहे धने. तर पावसाळ्यामध्ये सगळ्यात चांगलं म्हणजे सुंठयुक्त पाणी. सुंठ तुमचा वात पण कमी करणार आहे, कफ पण कमी करणार. आणि सुंठ टाकून ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याला दिलेल्या पाण्यामध्ये सुंठ टाकली जाते आणि तेच पाणी देतात. का तर त्या बाळाला द्यावं. आणि हाच नियम आपल्याकडे लागू आहे. पावसाळ्यामध्ये ह्या पद्धतीचं पाणी, सुंठ, मिरे हे टाकून जर पाणी तुम्ही घेतलं तर तुमची भूक पण चांगली राहील, वात पण कमी होईल, कफाचा त्रास नाही होणार आणि त्यामुळे पित्ताचं उत्कर्षण न होता तुमची तरतरीत भूक लागून तुम्ही चांगलं खाऊ शकता. क्या बात आहे, क्या बात आहे. किती छान गोष्टी सरांनी आपल्याला आता सांगितलेल्या आहेत. पुढे श्रावण येणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत आणि श्रावण आणि आयुर्वेदाचं घट्ट नातं आहे आणि त्यासाठीचा भरपूर खजिना सरांकडे असणार आहे. बरोबर सर? बरोबर, एकदम बरोबर. येस. सो तो खजिना आपण नक्कीच शोधणार आहोत. पण सर, आज तुम्ही आलात आणि एवढ्या छान गोष्टी आमच्याबरोबर शेअर केल्यात, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. थँक्यू सो मच. आणि असंच पुढेही तुमचं मार्गदर्शन आम्हाला लागणार आहे. सो नाशिककर, आय एम शुअर की आजचाही एपिसोड तुम्ही खूप छान एन्जॉय केला असेल. तुम्हाला जर का आयुर्वेदासंबंधी काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर सर त्याचं नक्कीच निरसन करतील. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आम्हाला पाठवू शकतात. व्हॉट्सअप करा, नाहीतर ईमेलही तुम्ही करू शकणार आहात. पुढे असाच एक खूप इंटरेस्टिंग विषय आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी. त्यामुळे बघत राहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. मी रुचा तुमची रजा घेते. नमस्कार.